इथे तयारी चालू आहे सँडविचची, ते सुद्धा जेवायला। आज आम्ही जेवायला सँडविच बनवतो, कारण अर्णव आला होता, म्हणजे भाचा आला होता माझा, आणि त्याला खायचं होतं सँडविच। त्याला सुद्धा खायचं होतं आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा खायचं होतं, म्हणून आज जेवायला सँडविचचा प्लॅन केला। तर मी इथे सँडविचसाठी सगळी तयारी करून घेत होती। इथे आधी बटाट्याची साल काढून घेतली, सगळ्या बटाट्याची एक एक करून साल काढून घेतली। नंतर काकडी घेतली, काकडीची साल काढून घेतली। त्याचबरोबर कांदा घेतला, कांद्याचा साल काढून घेतली। बाकीच्या भाज्या व्यवस्थित काप करून ठेवून दिल्या। तर इथे माझे कांदे आणि सगळ्या भाज्यांचे साल काढून झाले, त्याचा काप करून ठेवले मी। तर इथे मी एका बाजूला कॉर्न घेतले होते, चाट मसाला घेतला होता, चीज घेतलं होतं, बटाट्याची भाजी करून घेतली। बटाट्याच्या भाजीमध्ये फक्त लाल मसाला टाकला, मीठ टाकलं आणि ते सगळं एकजीव केलं। ते झाल्यानंतर इथे ब्रेडचे 2 स्लाइस घेतले, एका स्लाइसला बटर लावलं आणि त्यावरती भाजी बटाट्याची स्प्रेड केली। त्यानंतर मी कॉर्न घेतले, त्याच्यावरती कॉर्न ठेवले। कॉर्न ठेवून झाल्यानंतर जे स्लाइस करून ठेवले होते टोमॅटोचे, शिमला मिरची, कांदा, हे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं। आणि मी ह्याच्याबरोबर चीजचे स्लाइस केले होते, पण सिद्धेश उभा होता, तो बोलला नाही चीजचे स्लाइस नको करू, चीज क्रश करून टाक, म्हणून ते चीज खिसणीने बारीक नंतर क्रश करून टाकलं। मी लाल चटणी आणि हिरवी चटणी केली नव्हती, कारण घरात तिखट जास्त खात नाहीत, त्याच्यामुळे इथे चीज क्रश करून झाल्यानंतर त्यानंतर दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवून दिला आणि पॅक केलं आणि त्याच्यावरती थोडंसं बटर लावलं, जेणेकरून त्या भांड्याला चिटकू नये म्हणून बटर लावलं। आणि बाजूला गॅसवरती भांडं ठेवून दिलं सँडविचचं भांडं गरम व्हायला जास्त टाइम लागत नाही, त्यामुळे भांड्याला थोडंसं बटर लावलं आणि हे सँडविच त्याच्यामध्ये भाजण्यासाठी ठेवून दिलं। तर इथे सँडविच बनवून तयार झालेलं आहे। दोन्ही साईडून हे खूप चांगलं भाजलं गेलेलं आहे, आतमधले कॉर्न पण चांगले शिजलेले आहेत, त्यामुळे हे मी आता कट करते आणि एकेकाला खायला देते, कारण थंड झाल्यानंतर ते चांगले लागत नाहीत, त्याच्यामुळे जसं होईल तसं एकेकाला देईल जा।